मंडळांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 5 इयत्ता 5वी अ च्या पाठ्यपुस्तकामधनं ओनली वन मदर व कविता पाहणार आहोत. तर चला कविताला सुरुवात करूया. हंड्रेड्स ऑफ स्टार इन द प्रिटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल ऑन द शोअर टुगेदर. तर या दोन ओळीचा अर्थ, हंड्रेड्स ऑफ स्टार म्हणजेच हजारो संख्यामध्ये तारे, इन द प्रिटी स्काय याचा अर्थ एक सुंदर आकाशात. म्हणजेच या पूर्ण पॅरेग्राफचा अर्थ झाला खूप संख्यानेच म्हणजे 100 पेक्षा अधिक संख्याने तारे सुंदर आकाशात असतात. पुढचा हंड्रेड्स ऑफ शेल याचा अर्थ आहे 100 शिंपले. शिंपले या शंख आपण या दोघी शब्द वापरू शकतो, तर आपण इकडे शंख वापरूया. हंड्रेड्स ऑफ शंख आणि शिंपले ऑन द शोअर टुगेदर. बीच माहिती आहे सगळ्यांना, तर मग बीचवर खूप सगळे शंख शिंपले असतात. ह्याचा अर्थ आहे हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय, हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द शायनी वेदर. तर आपण ह्याचा अर्थ पाहणार आहोत आता. हंड्रेड्स ऑफ बर्ड म्हणजेच खूप संख्याने पक्षी, दॅट गोईंग सिंगिंग बाय गात असतात आणि आकाशात उडत असतात. हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स म्हणजेच लाखो संख्याने, इथे आपण लॅम्पचा अर्थ घेणार आहोत सूर्यप्रकाश. तर लाखो संख्याने सूर्यप्रकाश असतात. इन द शायनी वेदर म्हणजे चमकत्या आकाशात. हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू गेट द डॅम. तर ह्याचा अर्थ आहे खूप लाखो संख्याने ड्यू ड्रॉप्स म्हणजेच दवबिंदू. तर लाखो संख्याने दवबिंदू सकाळच्याच म्हणजे पहाटे असतात. आता पुढचं वाक्य बघूया. हंड्रेड्स ऑफ बीज इन द पर्पल क्लोवर, हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॅब. तो मैदान आहे. तर आपण पुढचं वाक्य घेऊया. बट ओनली वन मदर द वर्ल्ड ओव्हर. म्हणजे किती पण लाखो संख्याने वस्तू असू दे, पण आई मात्र एकच असते. तुम्ही ते चित्र पण पाहू शकता. तर मग आता आपण ही कविता सूर लावून बोलण्याचे प्रयत्न करूया. हंड्रेड्स ऑफ स्टार इन द प्रिटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल ऑन द शोअर टुगेदर, hundreds of birds that go singing by, hundreds of lamps in the shiny weather, hundreds of dewdrops to get the dam, hundreds of bees in the purple clover, hundreds of butterflies on the land, hundreds of butterfly on the land, but only one mother the world over, but world over. तर इथे या कवीचं नाव पण सांगितलं आहे जॉर्ज कोपर. आणि ही आपली कविता ते पूर्ण झालेली आहे वाचून. आपण हे प्रश्न पुढच्या पाठात घेऊ. अगर पुढचा पाठ हवा असेल तर लवकरच लाईक अँड कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुढच्या पाठात आत्तासाठी एवढंच.